हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनेलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्थ राहा, पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा. पॉझिटिव्ह विचार करा स्वतःबद्दल, समोरच्याबद्दल. नेगेटिव्ह विचार करू नका फ्रेंड्स. पॉझिटिव्ह राहिल्यामुळेच आपलं आयुष्य सुखकारक होणार आहे, छान होणार आहे. दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह विचाराने करा. सकाळी मेडिटेशन करा. रात्री झोपायच्या आधी 5-10 मिनटं मेडिटेशन करा. तुमचा दिवस चांगलाच जाणार आहे फ्रेंड्स. आपण आज लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलूयात. लॉ ऑफ अट्रॅक्शन तर सगळ्यांनाच माहिती आहे फ्रेंड्स. सगळ्यांनाच त्या गोष्टीची जाणीव आहे. तरी पण आपण थोडं जाणून घेऊयात. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मेडिटेशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मेडिटेशनशी जास्त संबंध आहे फ्रेंड्स. मेडिटेशनमुळे आपण कोणती गोष्ट आकर्षण करू शकतो. मेडिटेशन जास्तीत जास्त करा. आपल्या श्वासांवर विश्वास ठेवा. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वास दीर्घ श्वास घ्या. ह्या मेडिटेशनमुळे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनला मदत होणार आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स, तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सांगते, द सिक्रेट. हे पुस्तक तुम्ही एकदा नक्की वाचून बघा फ्रेंड्स. या पुस्तकामुळे तुम्हाला कसं राहायचं, समोरच्याशी कसं वागायचं, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केंद्रित केलं पाहिजे, हे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल फ्रेंड्स. खूप छान पुस्तक आहे ते, द सिक्रेट, लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यामध्ये जे दिलंय ना फ्रेंड्स, ते खरं आहे. आणि तसं केल्याने नक्की त्याचे फायदे होतात. अनुभवून बघा फ्रेंड्स. थोडं जाणून घेऊया आपण की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण आपल्याबद्दल, म्हणजे आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे साध्य करायचं, जे काही हवं आहे त्याबद्दल असा विचार करा की आपल्याकडे ते आधीच आहे. यालाच ना पॉझिटिव्ह विचार करणं म्हणतात. यालाच बोलतात पॉझिटिव्ह विचार करणं आपल्याबद्दल. प्रत्येक वस्तूबद्दल जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याकडे आधीच अवेलेबल आहे, ते आपल्याला मिळालेलं आहे, असा विचार करा. असं बोलू नका की माझ्याकडे नाहीच आहे वगैरे. जे काही तुम्हाला गाडी हवी आहे, बंगला पाहिजे, तो व्हिज्युअलायझेशन करा. मेडिटेशन करा, व्हिज्युअलायझेशन करा की आपल्याकडे ती वस्तू, गाडी, बंगला आपल्याकडे आहे आधीच. त्याची पोस्टर, चित्र काढून घ्या, प्रिंट काढा, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा ते चित्र. तुमची नजर लगेच जाईल अशा ठिकाणी ते चित्र ठेवा. एखादं तुम्हाला घर घ्यायचं आहे, खूप आवडलेलं आहे, तर त्याची बुकिंग प्रोसेस चालू करा. बघून या कसं आहे, काय सगळं. तुम्ही प्रोसेस तर चालू करा. तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतील. आपण गरीब आहोत असा विचार नका करू. आपल्याकडे खूप पैसा आहे, बँकेत खूप पैसे भरलेले आहेत, हाच विचार करा आणि त्याप्रमाणेच राहा.
पैसे नाही म्हणून रडत राहू नका. आहेत हा विचार करा. डोळे बंद करायचे आणि विचार करायचा की ती जे तुम्हाला हवं आहे ते माझ्याकडे आहे. त्यानेच आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत फ्रेंड्स. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात. ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या तुमच्याकडे आधीच आहेत असं बघा. नाही आहेत, नाही भेटणार, नाही होणार, पैसेच नाही आहेत असा विचार नका करू. होणार. आपलं स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहा. मेडिटेशन जर तुम्ही केलात ना फ्रेंड्स रोज, तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. स्वतःसाठी 10 मिनिटं द्या. फक्त 10 मिनिटं फ्रेंड्स. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या युगात तरी. माणसाचं मन शांत राहणं, स्थिर राहणं यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. कारण प्रत्येक व्यक्ती अडचणीत लगेच येते फ्रेंड्स. वाईट वळणावर जातात काही लोक. मन स्थिर नसतं त्यांचं, त्यामुळे असं होतं. व्हिज्युअलायझेशन करा. तुम्हाला एखाद्या घर आवडलेलं आहे, त्या घराचा फोटो गुगलवर सर्च करा, त्याची प्रिंट काढा, तुमच्या नजरेसमोर राहील, तुम्हाला दिसेल अशा जागी ठेवा. रोज झोपताना, सकाळी उठल्यावर ते चित्र बघा. तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा जागी ठेवा ते चित्र. गाडी असू देत, बंगला असू देत, कोणतीही गोष्ट फ्रेंड्स. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एवढी पॉवर आहे ना फ्रेंड्स. एखाद्या व्यक्तीचं ना फ्रेंड्स लग्न होत नव्हतं, त्याने या टेक्निकचा वापर केला फ्रेंड्स. त्याला हवी तशी बायको मिळत नव्हती. त्याने व्हिज्युअलायझेशन केलं, त्याने चित्र काढलं स्वतःचं. स्वतःसोबत एक पार्टनर आहे असं त्याने चित्र काढलं फ्रेंड्स. त्याने मनात चित्रीकरण केलं आधी, नंतर ते कागदावर उतरवलं. त्याला कशा प्रकारे पार्टनर हवी आहे ते चित्र काढलं आणि ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर त्याने ठेवलं. यापुढे जे होईल ना ते ब्रह्मांड करणार आहे फ्रेंड्स. आपण तो विचार नाही करायचा. आपण व्हिज्युअलायझेशन करायचं फक्त की ऑलरेडी आहे. तुम्ही जर एका पार्टनरला आपल्या मनात घरात जागा देणार असेल तर त्याच्यासाठी जागा करा. तुम्हाला जर वाटतं ना तो पार्टनर आपल्यासोबत यावा, आपल्यासोबत राहावा लग्न करून, तर त्या पार्टनरसाठी आधीच जागा करून ठेवा फ्रेंड्स. तर तो पार्टनर येईल. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे तर पार्किंगमध्ये त्या गाडीसाठी आधीच जागा करा. याला बोलतात व्हिज्युअलायझेशन. कळतंय ना मी काय बोलतेय?
तुम्ही गाडीचा विचार करताय, जर तुम्हाला गाडी ठेवायलाच जागा नाही आहे तर गाडी कशी येणार? तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे, जर तुमच्या घराजवळ गाडी ठेवायलाच तुम्हाला जागा नाही आहे तर ती गाडी कशी येणार? विचार करा या गोष्टींचा. आधी गाडीसाठी जागा करा, व्हिज्युअलायझेशन करा. ती गाडी माझ्या पार्किंगमध्ये आहे, उभी आहे ती गाडी, मी ती गाडी चालवतोय, त्या गाडीने मी प्रवास करतोय. तुम्हाला जे घर हवंय ते घर बघून या. जे एरियातलं तुम्हाला घर घ्यायचंय तिथे जा, ते घर बघून या. नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होतील. आणि रात्री झोपताना देवाचे आभार माना. कोणतीही गोष्ट असू दे, जे काही तुम्हाला हवंय ते फक्त मनात विचार करा की तुमच्याकडे ती गोष्ट आहे. नाही आहे, पैसे नाहीत, कशी घेणार, कधी घेणार, हा तुमचा प्रश्न नाही आहे, तो ब्रह्मांड बघून घेईल. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा, व्हिज्युअलायझेशन करा, प्रोसेस करा. पुढची तुम्हाला जे हवं आहे हळूहळू त्याची तयारी करा. एक ना एक दिवस ते नक्की मिळणार. कृती पण करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. जसं की त्या मुलाचं मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या व्यक्तीत त्याला पार्टनर हवी होती, सर्चिंग चालू होतं आणि भेटली त्याला पार्टनर. त्याने मनात चित्रीकरण केलं, ते चित्र त्यांनी कागदावर उतरवलं. स्वतःचं चित्र त्यांनी, एक पार्टनर त्याच्यासोबत त्यांनी ते चित्र उतरवलं कागदावर की त्याच्यासोबत एक पार्टनर आहे. असं लग्नाचं चित्र त्याने उतरवलं फ्रेंड्स. त्याला ती पार्टनर मिळाली. ते चित्र त्याने डोळ्यासमोर ठेवलं. विजन बोर्ड तयार करा फ्रेंड्स. तुम्हाला जे जे हवं आहे ना ते त्या विजन बोर्डवर ते चित्र तिथे लावा. तुमची जे जी स्वप्न आहेत, घराचं चित्र, गाडीचं चित्र, ते चित्र त्या विजन बोर्डवर लावा. नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होतील. नियमित मेडिटेशन करा. द सिक्रेट पुस्तक नक्की वाचा फ्रेंड्स. खूप छान पुस्तक आहे ते. खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्यातून. एकदा नक्की वाचा. आणि जी पण तुम्हाला गोष्ट हवी आहे ना फ्रेंड्स, ती डोळे बंद करून 21 वेळा बोला. तर जसं की तुम्हाला गाडी हवी आहे, डोळे बंद करून बोला की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी आहे. 21 वेळा बोला रात्री झोपायच्या आधी. 21 वेळा 21 दिवस. चित्र काढा, प्रिंट काढा. चित्र नसेल येत तर गुगलवर सर्च करा, तुम्हाला जे हवं आहे ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. मनामध्ये हा विचार करा, मेन म्हणजे की माझ्याकडे ती गोष्ट आहे. तर ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल फ्रेंड्स. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या ब्रह्मांडावर, देवावर.
ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्याचं नामस्मरण करा. नक्की तुमची स्वप्न पूर्ण होतील फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमधून तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला जे व्हिडिओ हवेत त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन फ्रेंड्स. कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.